शाळा कॉलेजातून कवी बाभ बोरकरांच्या कविता शिकल्या वाचल्या नाहीत असा एकही विद्यार्थी सापडणार नाही. झिणी झिणी वाजे बीन सख्या रे अनुदिन चीज नवीन, गडद निळे मेघ हे निघाले, तव नयनांचे दल हे हलले ग. माझ्या गोव्याच्या भूमीत किंवा श्रावणाचे वर्णन सृष्टीला 5वा महिना अशा सुंदर रचना करणारे कवी गोव्याचे, पण सर्व महाराष्ट्र ज्यांना आनंदयात्री कवी म्हणून ओळखत असे. कादंबरीकार, लेखक, कथाकार बाभ बोरकर यांचे आज पुण्यस्मरण. आज 8 जुलै 1984 साली त्यांचं निधन झालं. लोक त्यांना बाकी बाब म्हणूनही ओळखत. बोरकरांचा जन्म गोव्यातल्या कुडचडे या गावी 30 नोव्हेंबर 1910 ह्या दिवशी झाला. प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना मॅट्रिकच्या पुढे शिकता आलं नाही. मराठी तर त्यांनी जेमतेम 2 इयत्ता शिकली आणि मग पुढचं सारं शिक्षण पोर्तुगीज भाषेत झालं. त्यांच्या घरात बोलली जाणारी भाषा कोकणी होती. त्यांचे मोठे एकत्र कुटुंब होते. घरात आध्यात्मिक वातावरण होते. सकाळपासूनच भूपाळ्या, स्तोत्रे, पदे, आरत्या असे सुरू असे, तर संध्याकाळी अभंग, विराण्या, गवळणी, भारूड, भजने असा कार्यक्रम असे आणि विविध हे काव्यप्रकार तालासुरात म्हटले जात. कदाचित ह्या सर्वांचे त्यांच्या मनावर बालपणापासूनच संस्कार झाले. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्करला आणि 14 वर्षे याच क्षेत्रात काढली. गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतल्यावर त्यांची ती नोकरी गेली. इसवी सन 1933 साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात प्रतिभा या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले. तर पुढच्याच वर्षी त्यांना बडोद्यातील वाङ्मय परिषदेच्या अधिवेशनात उत्कृष्ट कवितालेखन आणि काव्यगायन, तेथे कर माझे जुळती ह्या कवितेबद्दल सुवर्णपदक मिळाले. 1946 त्यांनी गोव्याच्या मुक्तीसंग्रामात उडी घेतली, पण राजकारणात त्यांचा जीव रमला नाही. 55 ते 70 या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रावर वाङ्मय विभागाचे संचालक म्हणून काम केले आणि तेथूनच वयाच्या 60व्या वर्षी ते निवृत्त झाले. त्यांचे एकाहून एक असे सरस 14 कविता संग्रह प्रकाशित झाले. त्यापैकी जीवनसंगीत, आनंद भैरवी, चित्रवीणा, गिटार, चैत्र पुनव, कांचन संध्या, अनुरागिणी, चिन्मयी हे आहेत. काव्यरचनेबरोबर त्यांनी ललित लेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध असे अनेक विपुल लेखन त्यांनी केले. रवींद्रनाथांवर त्यांनी पुस्तके लिहिली. तसेच स्टीफन झ्वाईगच्या कादंबऱ्यांचे, महात्मा गांधींसंबंधींच्या काही पुस्तकांचे अनुवाद केले. त्यांनी कोकणीतही लेखन केले आहे. त्यांच्या सासाय ह्या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. ह्या बाभ बोरकरांना आपल्या सर्व वाचक समूहातर्फे आदराचे नमन. धन्यवाद.